बंधू आणि भगिनींनो, मी आज तुमच्यासाठी एक नवीन सुविचार व विचार घेऊन येत आहे। तो सुविचार व विचार पूर्णतः ऐकावा, आवडल्यास लाईक करावा, शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार मंच या YouTube चॅनलला, फेसबुक पेजला व इंस्टाग्राम आयडीला सबस्क्राईब सुद्धा करावा। बंधू आणि भगिनींनो, तुम्ही करीत असलेल्या वाईट विचार सोडून द्या, कारण त्यानं तुमचं जीवन बदलेल आणि उद्याचं भविष्य सुद्धा बदलेल। तुम्ही तुमच्या जीवनात करीत असलेले वाईट विचार आचार सोडा आणि तुमच्या जीवनात माणसे जोडा। तेव्हा माणसे जोडले तर तुमचे आणि तुमचे कल्याण होऊ शकतं, आणि विचार जर जोडले, विचार जर तुम्ही केले तर तुमचा सुद्धा उद्धार होऊ शकतो। उदाहरणार्थ, एका गावामध्ये एकाच गलीत दोन तरुण राहत होते, दत्तक रावत आणि बत्तक नावाचे। दोघही 10वीला होते आणि त्या दोघांनाही इंग्रजी आणि गणित या विषयाचा भरपूर असा राग यायचा, कारण त्यांना ते जमत नव्हते विषय। ते त्या विषयात दोघही कच्चे होते, म्हणून त्यांना ते कच्चे असल्यामुळं त्या विषयाचा भरपूर राग यायचा आणि त्या विषयाचा ते अभ्यास करत नसते। परंतु एकाला त्याच्या शिक्षकांनी इंग्रजी आणि गणित सोपा कसा करावा हे दोघांनाही सांगितलं की कसं करावा अभ्यास, आणि त्याकडे लक्ष द्यायचं। आठवीपासूनच त्याच्या इंग्रजी विषयाच्या शिक्षकांनी त्या दोघांनाही सांगितलं, परंतु एकानं त्या शिक्षकाचं ऐकलं आणि इंग्लिश आणि गणित या विषयाकडे भरपूर असे लक्ष देण्यास सुरुवात केली आणि लक्ष देण्यास सुरुवात केली आणि त्याचा त्याने अभ्यास केला आणि त्यांना 10वीला चांगल्या असा मार्कानं पास झाला आणि इंग्रजी आणि गणित विषयात सुद्धा भरपूर असे मार्क घेतले। आणि एक मात्र त्या विषयाचा राग असल्यामुळं त्यानं त्या शिक्षकाचं ऐकलं नाही आणि घरच्याचं ऐकलं नाही, त्याच्याकडे दुर्लक्षच केलं। पुढेच असे दिवसामागून दिवस गेले, त्याला चांगली टक्केवारी भेटली आणि टक्केवारी भेटून त्याचा लोक आदर्श करू लागले, कारण हा पहिलीपासून तर 7वी पर्यंत 2 विषयात भरपूर असा कच्चा होता, परंतु एका शिक्षकाच्या बोलण्यामुळं याच्यात किती परिवर्तन झालं, याचे सर्वजण आश्चर्यचकित झाले आणि याचा आदर्श घेऊ लागले। म्हणजे याच्यातून काहीतरी शिकण्यासारखं आहे, म्हणून त्याचा आदर्श घेऊ लागले। आणि एक मात्र त्या शिक्षकाचं ऐकलं नाही आणि घरच्याचं ऐकलं नाही आणि त्याचं सुद्धा त्या मित्राचं सुद्धा अनुकरण केलं नाही। त्याचा परिणाम असा, त्याचा मित्र चांगल्या मार्काने 10वी मध्ये पास झाला आणि त्याने त्याचा एका सायन्स विषयात ऍडमिशन घेतलं आणि पुढे तो एका ऍडमिशन घेऊन चांगल्या मार्काने पास होऊन डॉक्टरच्या डिपार्टमेंटला गेला आणि दुसरा मात्र घरीच राहिला। मला सांगायचं तात्पर्य बंधूंनो बघणं एवढं की जर एखाद्या माणसानं चांगली गोष्ट सांगितली तर त्याचं ऐका, त्याचं अनुकरण करा, नसता अशी वेळ तुमच्यावर सुद्धा येऊ शकते। एवढं ठिकाण सांगितलं, दुसऱ्याचं ऐका, जर कोणी चांगलं सांगितलं त्याचं ऐका आणि तुमचं सुद्धा आयुष्य भविष्य घडवा। एवढं ठिकाण सांगितलं, माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। असं वाटलं तुमच्या कामाचं नाही तर तुमच्या मित्राच्या, मैत्रिणीच्या, नातेवाईकाच्या कोणाचा रिकापड असेल त्यांना तो शेअर करा आणि त्यांना सुद्धा लाईक आणि सबस्क्राईब करा सांगा। म्हणजे असेच चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत आले त्यांच्यापर्यंत जातील आणि भविष्यात कुठं ना कुठं माझा व्हिडिओ तुमच्या आणि त्यात सुद्धा काम पडेल। म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की माझ्या अनमोल विचार मंच या YouTube चॅनलला, फेसबुक पेजला व इंस्टाग्राम आयडीला सबस्क्राईब करावं। एवढं ठिकाण सर्वांनो, धन्यवाद पुढे ऐकल्याबद्दल।